आरक्षणाचा नवा GR काढणार? हैदराबाद गॅझेटियर लागू करणार? मसुद्याला अंतिम रूप देण्याच्या हालचाली. जरांगे पाटील उपोषणावर ठाम असल्यामुळेच आता सरकार थेट हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या हालचाली करते. महाधिवक्त्यांशी चर्चा करून गॅझेटियरच्या मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. हैदराबाद गॅझेटियर लागू केल्यास ओबीसी आरक्षणावर अतिक्रमण होत नाही असं विधान मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केले. हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीबद्दल आपल्याला काय करता येईल, सध्याच्या कायद्याच्या चौकटीत राहून शेवटी आंदोलक जे आहेत त्यांना आपण ज्यावेळी काही सरकार म्हणून भूमिका मांडू, शेवटी ती न्यायालयातही टिकली पाहिजे. एक जनहित याचिका दाखल झाल्याच्यामुळे माननीय ॲडव्होकेट जनरलना त्या ठिकाणी जावं लागलं. आता त्या जनहित याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने काय ऑब्झर्वेशन्स दिलेत, काय निर्देश दिलेत ते सगळं पाहिल्याच्या नंतर आणि मग आमची परत आता एक बैठक होईल ॲडव्होकेट जनरल बरोबर आणि त्या जो मसुदा मी जो तयार केलेला आहे प्रारूप, त्याला अंतिम स्वरूप देता येईल. दरम्यान मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकार काय निर्णय घेऊ शकतं ते पाहूया. राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी नवीन GR काढण्याच्या तयारीत आहे. तसंच कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील नातेवाईक आणि कुणबी प्रमाणपत्र धारक यांच्या अफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. दरम्यान कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवीन स्क्रुटिनी समिती स्थापन करून गाव पातळीवर नोंदी शोधण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याची चर्चा आहे. तसंच महाधिवक्त्यांच्या मान्यतेनंतर जरांगे पाटील यांना मसुदा दाखवून अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली जाते. दरम्यान जरांगेंनीही सरसकट आरक्षण शब्द काढा, मात्र हैदराबाद गॅझेटमुळे ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्यात त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी केली. तुमच्याकडे 58 लाख नोंदीचा आधार आहे, त्याच आधारावरती मराठा आणि कुणबी एक ही GR काढा म्हणतो आपण. त्याच्यावरच बैठक झाली ना आज. मराठा आणि कुणबी एक ही याच्यावरच GR काढायला 58 लाख नोंदीचा आधार आहे. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि ज्या मराठ्यांच्या सापडलेल्या नाहीत त्यांची पोटजात उपजात म्हणून आपण आरक्षण घ्या, सरसकट शब्द वापरूच नका ना. दरम्यान हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी होत असताना या गॅझेटमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश आहे ते पाहूया. हैदराबाद गॅझेट हे 1918 साली तत्कालीन निजामशहानं जारी केलेला एक आदेश आहे, ज्यात तत्कालीन हैदराबाद संस्थानात असणाऱ्या भागाची माहिती आहे, ज्यात मराठा असा कुठेही उल्लेख नसून कुणबी अशीच नोंद आढळते. याचाच दाखला महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मागणी दरम्यान देण्यात येतोय. तर याच हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा समाज आधीपासूनच मागास असल्याची नोंद शासकीय कागदपत्रांमध्ये आहे. यामुळेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांकडून हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेटियर लागू करावं अशी मागणी केली जाते. त्यातच मंत्रिमंडळ उपसमितीनं हैदराबाद गॅझेटच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र देण्याची मागणी बैठकीत केल्याची चर्चा आहे. मराठ्यांना गॅझेटच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र दिल्यास आरक्षणातील वाटेकरी वाढल्यामुळे ओबीसी समाज नेमकी काय भूमिका घेतो आणि यावर सरकार कोणता मध्यम मार्ग काढणार याचीच उत्सुकता आहे. गणेश कवडेसह माधव सावरगावे, साम TV, मुंबई.